ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, हम क्या करें। तसव्वुर में कोई बसता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब है जाने वफा, हम क्या करें। लुटे दिल में दिया जलता नहीं, हम क्या करें। तुम ही कह दो अब है जाने अदा, हम क्या करें। एक वंदनीय असं व्यक्तिमत्व आपल्या 32 वर्षाच्या सेवेनंतर ते सेवानिवृत्त होत आहे। शासकीय वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या रिटायरमेंट पार्टीचा आयोजित हा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण त्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत। आपण त्यांना या ठिकाणी ग्रँड वेलकम करणार आहोत आणि आपल्या शुभेच्छा। त्यांच्या आयुष्यातील हे तिसरी जी काही इनिंग आहे, तर तिसरी इनिंग ही अतिशय आनंदाने असं जावो, त्यांना उत्तम आरोग्य लावो आणि त्यांच्या हातून जी काही सेवा घडते तर अशीच सेवा भविष्यात सुद्धा घडावी या सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। तर आजचे सत्कारमूर्ती ज्यांचा आपण या ठिकाणी रिटायरमेंट पार्टी एन्जॉय करणार आहोत असे माननीय पवार मधुकर आनंद। कृपया आता आपण या व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। मी मॅडमलाही विनंती करतो की कृपया आपण हे स्थानापन्न व्हावं। खरं तर 11 जून 1992 चा तो पहिला दिवस उजाडला आणि सहशिक्षक या पदावर श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ उमरगा संचलित श्री राजर्षी शाहू विद्यालयामध्ये पवार सर पहिल्या दिवशी नियुक्त झाले विज्ञानाचे शिक्षक म्हणून। पाहता पाहता पहिलं वर्ष संपलं, दुसरं वर्ष संपलं, 10 वर्ष संपली, त्याही पुढे 20 वर्ष संपली, त्याही पुढे जाऊन 30 वर्ष संपली आणि शेवटी 32 वर्षाची शिक्षणासारख्या पवित्र अशा कार्यक्षेत्रामध्ये अध्यापनाचं पवित्र कार्य करून ज्यांनी या समाजातल्या 32 पिढ्या घडवल्या, असे 32 वर्षानंतर पवार आनंद मधुकर सर हे 30 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहे। खरं तर सर आपण आमच्यातून उद्या म्हणजे जेव्हा शाळेचा पहिला दिवस उजाडला तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला मिस केलं आणि त्या आठवणी या ठिकाणी बरेच आमचे त्यांच्यासोबत जोडले गेलेले जे काही ऋणानुबंध आहेत ते ऋणानुबंध व्यक्त होणार आहेत। मात्र पुन्हा एकदा सरांचा आपण जोरदार अशा टाळ्यांनी स्वागत करूया आणि पवार कुटुंबियांच्या वतीनं या सभागृहामध्ये त्यांचे भाऊ माननीय अशोक पवार सर, मॅनेजर बंडर सिमेंट धुळे, त्यानंतर बहीण श्रीमती आशाबाई देवीदास पाटील, त्यानंतर सुनील केदार पवार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर धुळे, त्यानंतर भाचा श्री तुषार देवीदास पाटील प्राध्यापक ज्युनियर कॉलेज, त्यानंतर श्री प्रशांत बदाने वंडर सिमेंट धुळेचे आणि श्री नितीन मराठे उद्योजक पिंपळणे या पवार कुटुंबातील व्यक्तींना मी या मंचावर या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपण पहिल्यांदा केक कट करूया आणि आजच्या या रिसेप्शन पार्टीला या ठिकाणी सुरुवात करूया। खिल खिल
क्या कहना। प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। आपल्या कार्यक्रमात जेव्हा समारोपाकडे जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या जातील ही आपल्यास विनंती आहे। त्यामुळे कृपया आपण स्थानापन्न व्हावं। तर एक आदर्श शिक्षक, एक आदर्श पालक, एक आदर्श वडील, एक आदर्श मित्र असं बहुयायामी असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा आता निरोप समारंभाचा कार्यक्रम। आता निरोप समारंभ म्हणल्यानंतर आपल्या सगळ्यांच्याच एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यामध्ये आपण भावनिक झालेले अश्रू आहेत। जसं एखाद्या वडिलांची लेक सासुरी जाई आणि मागे परतुनी पाहे अशी अवस्था ही आपल्या सर्वांची झालेली आहे। मात्र गेल्या 32 वर्षामध्ये खरं तर नंदुरबार या जिल्ह्यातील आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण आणि BEd पूर्ण करून छत्रपती संभाजीनगरचा हा प्रवास 1992 ला सुरुवात झाला आणि गेल्या 32-33 वर्षामध्ये हजारो लाखो लोकांसोबत आलेला जो काही संपर्क आहे, प्रत्येक व्यक्ती ही जी काही हृदयाशी जुळून गेलेली आहे त्यांच्यासोबत झालेलं हे जे काही रक्ताच्या व्यतिरिक्त नातं आहे तर या सगळ्या गोष्टींच्या आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्या आठवणींना आता आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने उजाळा देणार आहोत। सरांसोबत जोडले गेलेले हे ऋणानुबंध आता आपल्याला शब्दरूपी या ठिकाणी व्यक्त करायचे। भावनिकतेचा हा कार्यक्रम समजला जातो, मात्र आपण थोडंसं भावनेला बाजूला ठेवूया आणि हा आनंदाचा कार्यक्रम कसा होईल हे आपण सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करूया। कारण सरांचा आणि माझा एक वैयक्तिक सांगायचं म्हणजे 2011 पासून जेव्हा मी सरांशी जोडला गेलो, पाहता पाहता 13-14 वर्षाचा सरांचा माझा संपर्क आहे आणि प्रत्येक दिवसांच्या आठवणी जेव्हा मी सांगत जाईल तेव्हा आणि येथे येणारे जे काही व्यक्ती आहेत आमंत्रित तेही जेव्हा सांगतील तेव्हा नक्कीच काय एक आदर्श व्यक्तिमत्व आहे हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि त्याच प्रश्नाची उत्तरं आता आपण घेऊया। मी आपल्या सगळ्यामध्ये उपस्थित माननीय विनायक पाटील सर, सहशिक्षक ज्ञानदीप विद्यालय छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सरांसोबतच्या या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देऊया। यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। एक आनंद आणि एक दुःख, ज्यांच्या नावात आनंद आहे असे आमचे पवार सर 32 वर्ष सेवा केल्यानंतर एक मित्र कसा असावा आणि एक मित्राची चाहूल आमच्या या पवार सरांनी आम्हाला दिली। आमची मैत्री काय असावी तर एक विज्ञान शिक्षक म्हणून, म्हणजे शिक्षकाची ओळख ही विषयावर असली पाहिजे। विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं लिखाण, हँडरायटिंग। एकूण जर आपण विचार केला, एखादा अर्ज जर आपल्याला सरांना विचारलं सर असा एखादा अर्ज लिहायचा आहे तर ते सुरेख अक्षर, कागदांची मांडणी आणि कोणता पेपर कुठं असावा हेही आपल्या स्वतःबद्दलचं। आजही सांगतो की 32 वर्ष सरांनी जे विद्यार्थी घडवले आणि या विद्यार्थी घडवत असताना ज्यावेळेस रिझल्ट यायचा, मार्चचा रिझल्ट आल्यानंतर पहिला सरांचा प्रश्न असायचा, सर माझ्या 92चा पहिला आला, सर माझ्या 94चा। हे शिक्षकाची त्या ठिकाणी किंमत आहे। रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा जेव्हा हे विद्यार्थी बाहेर भेटतील तेव्हा या शिक्षकांना या आपल्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी किंवा शाळेने दिलेलं प्रेम पेक्षा ते प्रेम अधिक असणार आहे। सर ही रिटायरमेंट नाही आहे, ही एक नवीन आवृत्ती आपल्याला या ठिकाणी, ही नवीन आवृत्ती आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। 32 वर्षामध्ये जे तुम्ही घडवलेलं आहे या 32 वर्षाच्या आपल्याला माहिती असेल की शिक्षणाचे BSc BEd, पुन्हा ते MSc केलं सरांनी,
आणि असंही करून आपली आई आणि वडिलांची सेवा ही त्यांनी केलेली. जेव्हा आई घरात असायची, विशेष म्हणजे वहिनी आणि सर हे दोन्ही जेव्हा जॉबला जायचे, विशेष ऐकण्यासारखं आहे की सकाळी सरांची जॉब असायचा, सर घरी येतात आणि वहिनी ज्यावेळेस जातात त्या आईची जबाबदारीही सरांनी पार पाडली. नुसती आई आणि वडिलांची सेवाच केली नाही तर त्यांचे 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा या ठिकाणी आज अमेरिकेमध्ये MS करते. आणि काय भाग्य, त्यांना सुनबाई तशीच मिळाली आणि त्या सुनबाईचे सुद्धा त्या ठिकाणी MS चालू आहे. आज बघा, आज तिन्ही ज्या सुनबाई आहे, मुलगा आहे आणि मुलगी, आज तिन्ही तिथं आवश्यक होत. परंतु वडिलांच्या रिटायरमेंट पेक्षा नोकरी किती महत्वाचं, शिक्षण किती महत्वाचं हे त्यावरून आज लक्षात येतं. आज आपण बघतोय सामान्य घरामध्ये पहिला आई वडिलांची रिटायरमेंट आहे. कोणताही मुलगा म्हटला असता, नाही बाबा मला यायचंय, पप्पा मला यायचंय, पण नाही, यांनी सांगितलं पहिले शिक्षण, पहिले नोकरी आणि नंतर आपलं सर्व. हे बघा, अत्यंत गुण घेण्यासारखं हे यांचे संस्कार, सरांचे संस्कार हे त्यात गेले. विशेष महत्वाचं वस्तू, ज्या वेळेस आम्ही सरांच्या घरी गेलो त्या वेळेस सरांचं जे बोलणं असायचं अगदी आतून, काही असो सर काय चाललं. मॅडमचा आवाज आतून आल्यानंतर असं वाटत होतं की मी परका घरात आलेलो नाही, माझ्या घरात आलेलो आहे. एवढं या कुटुंबाचं प्रेम आपल्या बऱ्याच जणांना तसंच त्या विद्यार्थ्यांनाही लाभलेलं आहे. सर की या ठिकाणी निवृत्ती नाहीये, ही जीवनाची नवीन आवृत्ती या ठिकाणी आपली सुरू होते आणि या नवीन आवृत्तीमध्ये समाजाचं काम आपल्याला भरपूर करायचंय. 32 वर्ष तुम्ही शिक्षणासाठी दिला, 32 वर्षापर्यंत फक्त शाळा एक शाळा आणि शाळा जुनी शाळा केली सर. पण आता यानंतर समाजाची, नातेवाईकांची तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी येते. नातेवाईकांच्या आतापर्यंत तुम्ही सांगत होता की आज मला ड्युटी होती, आम्ही दोघे जॉब करतो, त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला तुमचं जाणं होत नव्हतं. परंतु सर आजपासून हे नक्की सांगतो, कोणत्याही नातेवाईकाचा कार्यक्रम, कोणत्याही मित्राच्या कार्यक्रमाला तुम्हाला कोणताही अडथळा देता येणार नाही. एक नक्कीच अडथळा आहे की मॅडमची जॉब चालू आहे, त्यांचाही विचार करून तुम्ही तो विचार करा. आणि नक्कीच आहे तो तुम्ही या ठिकाणी निश्चित 32 वर्ष अविरत सतत कार्यरत विज्ञान शिक्षक म्हणून मी त्यांची त्या ठिकाणी सांगतो की विज्ञानातल्या छोट्या छोट्या अडचणी, साधा पेपर असेल सर, आजचा पेपर आपला बोर्डाची परीक्षा असेल, 8वीतला पेपर असेल, 9वीतला असेल, प्रत्येक गोष्ट सर हे शेअर करायची आणि नुसती शेअर करायची नाही तर त्याच्यामध्ये बारकावे सुद्धा ते सांगायचे. हेच फक्त सर ही जी आपली निवृत्ती आहे, ही निवृत्ती आता ही आपल्या जमलेल्या किंवा जे आपले आठवण करतात त्यांच्यासाठी ही त्या ठिकाणी नवीन आवृत्ती आहे. तुम्हाला खूप खूप चांगल्या शुभेच्छा देतो. तुमचं आरोग्य चांगलं राहो. वहिनी तुमच्या पाठीशी निश्चित आहात आणि निश्चित या ठिकाणी यशस्वी व्हायला शंकाच नाही. आपले 32 वर्षाचा कालखंड आपला अजून याच्यापेक्षा चांगला जावो अशा शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मी सांगतो. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण या मंचावर आपल्याला दिसतंय. एक यशस्वी पुरुष, एक आदर्श शिक्षक. सरांचा एक छोटासा किस्सा सांगतो. सरांचा मी सहशिक्षक असल्यामुळे त्याचे इतक्या आठवणी आहेत की ते तुमच्याकडून ऐकता मला पण ते एक्सप्लेन करत गेलो तर खूप छान होईल. तर सरांचा एक छोटासा पैलू, जेव्हा सर सकाळी शाळेत आलेले असतात, 11, 11:30 वाजता प्राथमिकची शाळा भरते आणि 11:30 वाजताच्या दरम्यान सर्व प्राथमिकच्या शिक्षिका येतात. मग जेव्हा आम्ही स्टाफ रूम मध्ये बसलेलो असतो तेव्हा सरांची नजर सहजच बाहेर गेली आणि मॅडम दिसल्या तर सरांच्या तोंडून सहजपणे शब्द निघतात, मॅडम मराठी मॅडम आली. म्हणजे एका पत्नीला कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण आदर द्यावा हा एक छोटासा पैलू मात्र अत्यंत महत्वाचा सरांकडून आम्हाला शिकायला मिळाला. तर यानंतर ज्यांची नाळ राजश्री शाहू विद्यालयासोबत जोडली गेली, ज्यांनी अनेक वर्ष सोबत अध्यापनाचं कार्य केलेले आहे, अशा आपल्यातील उपस्थित श्रीमती कदम मॅडम यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आपल्यासोबत सरांच्या जोडल्या गेलेल्या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा द्यावा ही आपणास विनंती करतो. यांचंही आपण जोरदार अशा टाळ्यांनी स्वागत करूया. सन्माननीय व्यासपीठ, तसेच सन्माननीय अतिथीगण, तसेच आजचे सत्कारमंत्री सन्माननीय आनंद पवार सर, आज आपण ह्या ठिकाणी उपस्थित आहात ते केवळ निरोप समारंभ या उद्देशाने. निरोप समारंभ हा असा क्षण आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तो येत असतो. तो नोकरीला की
व्यक्ती नोकरीला असो अथवा नसो, परंतु त्याच्यामध्ये त्याच्या कोणत्या तरी वेळेला कुठल्याही वेळेला हा निरोप समारंभाचा क्षण येत असतो. आणि म्हणूनच असं म्हटलंय की निरोप समारंभ ही वर्षानुवर्षाची प्रथा आहे, मनाला दुःख देणारी व्यथा आहे. किती भरल्या आठवणी रांजणार तरी मनाचा रांजण रीता आहे. निरोप कौशल्याने रामाला दिला, लक्ष्मणाला दिला, ही पुराणातील पुरावे दाखल कथा आहे. निरोप देते सर आज मी तुम्हास, निरोप देते निरोप घ्या, भेटावयास तुम्हाला आमची आठवण आली तर केव्हाही या केव्हाही या. हा निरोप समारंभ सरांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे. मी हे सांगू इच्छिते की हा जो निरोप समारंभ फार भाग्याने आपल्याला लाभलेला आहे. आणि सरांचं जे कार्य आहे, सरांचं जे कर्तृत्व आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखं आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणजे शाळेत सर पहिल्यांदा जॉईन झाले होते तेव्हा शाळेत आले, त्यांचं मला म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्व आठवते आज की ते कशा स्वरूपात शाळेत त्यांनी गोल्डन कलरचा शर्ट घातला होता तेव्हा, म्हणजे सगळं हुबेहूब त्यांचं मला पहिल्यापासून आठवते. आणि ते अत्यंत म्हणजे ते आहेतच सुंदर दिसायला, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. त्या दिवशी तर खूपच सुंदर दिसत होते. आणि आमच्या शाळेत एक साळुंके सर होते. साळुंके सर आले आणि ते सर ऑफिसमध्ये बसले होते, म्हणजे जॉईनिंगसाठीच आले होते ते. आणि साळुंके सर आले आणि मला म्हटले की कदम मॅडम हे आपल्या शाळेत नवीन शिक्षक आले. मला तेवढी कल्पना नव्हती. एकतर यंग एकदम आणि त्याच्यात एकदम हँडसम अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं. आणि मी म्हटलं आपल्या शाळेत शिक्षक म्हणून आले ते, अरे वा म्हटलं. पण मला असं थोडं क्लिक झालं की ही एवढी चांगली व्यक्ती आहे, जरा शिष्ट असेल बरं का, असं मला वाटलं. पण तसं काही झालं नाही. त्यांचं हळूहळू आम्ही त्यांच्यात म्हणजे ते आमच्यात सहभागी होत गेले. त्यांचा म्हणजे स्वभाव आम्हाला कळत गेला. आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या शाळेतल्या प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन करणं हा त्यांचा स्वभाव गुण आहे. हेल्पिंग नेचर हे त्यांचं मुळातच आहे. कोणीही असो, विद्यार्थ्यांना तर ते हेल्प करायचेच. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्त्या मिळवून दिलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न, अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांनी त्या ठिकाणी सोडवल्यात. एवढंच नाही तर फक्त विद्यार्थ्यांचंच नाही तर आमच्या शिक्षकांचं, आम्हालाही बऱ्याचशा काही गोष्टी अडचणीत यायच्या, आम्हाला काही गोष्टी समजत नसायच्या. परंतु जर तीच गोष्ट आम्ही पवार सरांकडे घेऊन गेलो तर पवार सर कुठल्याही प्रकारची म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे असं कंटाळा वगैरे दाखवत नव्हते. आणि अगदी स्वखुशीने अगदी त्यांचं काम बाजूला सारून आमच्या ज्या काही समस्या असतात त्या निवारण करत असायचं. प्रत्येक व्यक्तीला पवार सरांविषयी आदर आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला पवार सरांविषयी आदर आहे. पवार सर अशी एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यात ते सर्व गुण संपन्न आहेत. त्यांच्यात कुठलाही गुण असा कमी नाही. नावाप्रमाणे त्यांच्यात आनंद आहेच आणि ते इतरांनाही तो आनंद वाटत असतात. आनंद दिल्याने आणखी वाढत असं म्हणतात आणि तेच त्यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यांना दुसरं काही गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. वास्तविक पाहता आपण त्यांना म्हणू सर निवृत्त झाल्यानंतर हे करा, निवृत्त झाल्यानंतर ते करा, परंतु ते सांगण्याची गरज आहे असं मला काही वाटत नाही. कारण ते ऑलरेडी आधीच करतात, म्हणजे ते व्यायामही आधीच करतात. ते त्यांची तब्येतही त्यांनी व्यवस्थित ठेवलेली, आरोग्याकडे त्यांचं लक्ष नाही, त्यांना BP नाही, त्यांना शुगर नाही, त्यांना काहीच कुठलाच आजार नाही. म्हणजे इतके ते परफेक्ट आहे. स्वतःला त्यांनी इतकं परफेक्ट करून ठेवलेले की आपल्याला त्यांना आम्हाला लाज वाटेल सांगायला की सर हे करावं का, सर ते करावं का. निवृत्त झाल्यावर तुम्ही म्हणजे एकदम असं नाराज होऊ नका किंवा आपल्याला काही आता काही राहिलं नाही, आता आपण गळलेलं पाणी झालं आहोत किंवा असं तुम्ही बाळगू नका असं आम्ही त्यांना सांगू शकत नाही. आणि ते तसं होणारही नाही, ते तसं करणार पण नाही. ते नक्कीच काही ना काही ते करत राहणार. तसंच त्यांना मी म्हणते की आरोग्याकडे तर त्यांनी लक्ष द्यावंच, परंतु युवा पिढीला किंवा युवा मुलांना त्यांची अत्यंत गरज आहे. आणि त्यांनी त्यांच्या ज्ञानाची शिदोरी ही युवा पिढीला दिली तर अत्यंत महत्त्वाचं वाटेल आणि त्यांचा तो फायदा होईल आणि त्यांचा विरंगुळा पण होईल. आणि त्यांचा जो निरोप समारंभ किंवा निवृत्तीचा जो काळ आहे तो व्यवस्थित त्या पार पडला जाईल. एवढंच नाही तर पवार सर ही एक अशी व्यक्ती आहे की सर्वांना हवी हवीशी वाटणारी आहे. आमच्या शाळेमध्ये सगळ्यांचे ते कुठल्याही प्रकारची गोष्ट असेल, कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ते अगदी समोर येऊन ती सोडवत असायची. आणि हेल्पिंग नेचर एक महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये आहे. तो म्हणजे असं की कोणाचं दुःख असेल, कोणी आजारी असेल, कोणाला कुठलाही संकट असेल, कुठलाही त्रास असेल तर आवर्जून पवार सर त्या ठिकाणी उपस्थित राहणार. तर अशा प्रकारे पवार सरांचं ह्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे. पवार सर हा आमच्या शाळेला लाभलेला एक खजिना होता असं म्हणायला हरकत नाही.
त्यांची विद्यार्थ्यांना फार गरज होती. त्यांची निवृत्ती असणं इतर लवकर होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. वास्तविक आता मी पण निवृत्ती शिक्षिकाच आहे, परंतु माझं एवढं मला वाईट वाटत नाही की मी निवृत्त झाले, परंतु पवार सर निवृत्त झाले. कारण पवार सरांना शाळेच्या मुलांना अत्यंत गरज होती पवार सरांची, आणि त्या दृष्टिकोनातून पवार सरांनी अजूनही एक म्हणजे बाहेर असताना, शाळेच्या बाहेर असताना त्यांनी युवा पिढीसाठी काहीतरी कार्य करावं असं मला वाटतं. मी पण एक समाज सेवेला जॉईन झालेली आहे. माझं कार्य म्हणजे सेवानिवृत्तीनंतर चालू आहे. तसंच पवार सरांनी ही आणखी कार्यामध्ये भाग घ्यावा, सहभागी व्हावे आणि इतरांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून द्यावा. त्यांचं ज्ञान असंच जाता कामा नाही. तर या ठिकाणी मला असं म्हणायचं की निवृत्त झालं म्हणजे आपलं सगळं गेलं किंवा संपलं असं म्हणता येणार नाही. सरांनी सांगितलं, पाटील सरांनी, की आपली सुरुवात झाली. निवृत्ती म्हणजे आता आपली दुसऱ्या नेहमीची सुरुवात झाली. त्यामुळे ह्या ठिकाणी पवार सरांनी आपलं सगळं संपलं असं न म्हणता का चांगलं कार्य करत राहावं, जोमाने कार्य करत राहावं, आणि ते करणारच आहेत, निश्चितच करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आता शांतपणे एखाद्या वेळेस त्यांच्या मनात विचार येईल की अरे आपलं काय राहिलं होतं, आपलं काय करायचं राहायचं. कामाच्या व्यापामुळे त्यांना काही जमलं नाही, परंतु त्यांनी ते काम एकदा निवांत बसल्यानंतर आठवावं की अरे माझं ते काय हे काम जमलं नाही, मला हा छंद होता तो मी जोपासला नाही, हे मला करायला पाहिजे तर ते मी केलं नाही. त्यांनी एकदा असं जर बघितलं, जरा आठवून बघितलं तर त्यांच्या लक्षात येईल. तशी यादी त्यांनी काढावी आणि त्याप्रमाणे त्यांचे जे छंद त्यांचे जोपासायचे राहिले असेल त्यांनी ते छंद जोपासावे. त्यांचं जे कार्य राहिलं असेल ते त्यांनी कार्य करावं. त्यांच्या कुटुंबाला किंवा नातेवाईकांना भेटी द्यायच्या राहिल्या असतील ते त्यांनी पूर्ण कराव्यात. आणि अनेक काम, आणि मी परत एकदा हे तुम्हाला सांगते की पवार साहेबांना हे सांगण्याची गरज नाही, ते पूर्णतः ते करणारच आहे. तर अशा प्रकारे पवार सर हे अत्यंत गुणी आणि अत्यंत सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या निवृत्तीचा आम्हाला सर्वांनाच खूप वाईट वाटतं आहे. परंतु ते निश्चितच पुढे पण चांगलं मार्गदर्शन करतील, पुढे पण चांगलं कार्य करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. तुमच्या मनातल्या भावना आम्हा सर्वांना समजल्या. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मी श्री कोठावदे सर, सहशिक्षक ज्ञानेश विद्यालय यांना विनंती करतो की त्यांनी सराबद्दलच्या आठवणी या ठिकाणी विशद कराव्या. सर्वस्नेही, खरोखर तर मला वाटतं आजची तुमची रिटायरमेंट वाटते की जॉईनिंग वाटते, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पडतो. असं वाटतं की सरांच्या आज जॉईनिंगलाच आलेले आहेत की काय. तुम्ही थोडंसं हसलं तर बरं वाटेल ना, असं आहे का सर्व. सरांची निवृत्ती वाटत नसून सरांची आज जॉईनिंग वाटते मला, कारण सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद, खरोखर तर त्यांच्या नावामध्येच मुळात आनंद आहे. मी परवाच भेटलो त्यांना, सर म्हटलं की तुमच्यामुळे कोणी दुखावला गेला असेल असं मला अजिबात वाटत नाही. किंवा तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तरी एखादा माणूस, दुःखी माणूस सुद्धा सुखी होऊ शकतो असा हा तुमचा चेहरा. कदम मॅडमने आता सांगितलं की खरोखर हा खजिना होता. खरोखर हा खजिना कायम खजिन्यासारखाच राहील. सरांनी मुलांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, यूट्यूब चॅनलद्वारे असतील, व्हॉट्सअपद्वारे असतील किंवा माझी विद्यार्थ्यांचे जे ग्रुप्स असतील ते विविध संघटनांच्या द्वारे तुम्ही सतत कार्यरत राहाल असं वाटतं. कदम मॅडम म्हणत होत्या सरांना काहीच सांगायचं नाही, पण मॅडम तुम्ही भरपूर सांगून गेलात, म्हणून मला पण वाटतं थोडंसं सांगावं सरांना. कारण तुम्ही म्हणालात काहीच सांगायची गरज नाही, तुम्ही खूप सांगून गेलात. तसंच सर निवृत्तीनंतरचा काळ हा खरोखर तर अध्यात्माकडे तुम्ही आता वळला पाहिजे असं मला वाटतं. आता विज्ञानाच्या शिक्षकाला अध्यात्म सांगणं हे थोडंसं अवघड वाटतंय मला, परंतु तरी मला जे वाटतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडा वेळ मी तुम्हाला खरोखर आता ज्ञानेश्वरी आणलेली देण्यासाठी रोज एक तरी ओवी अनुभवावी असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्या उक्तीप्रमाणे तुम्ही रोज पूर्ण नका वाचू दिला, पण रोज एक तरी ओवी तुम्ही अनुभवली पाहिजे, वाचली पाहिजे असं संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कारण ज्ञान आणि विज्ञान हे सारच यांची सांगड म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड म्हणजे ज्ञानेश्वरी. पाऊस कसा पडत होता हे त्या काळात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले ते आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून अशा अनेक घटना ज्ञानेश्वरीमध्ये आहेत की तुम्ही वाचाल तशी अपेक्षा व्यक्त करतो. आनंद सर आणि मधुकरांचा आनंद बघा, वडिलांच्या नावामध्ये सुद्धा माधुरी आहे, गोडवा आहे आणि तोच आनंद या नावामध्ये उतरलेला आहे. खरोखर तुम्ही निवृत्त झालात असं वाटत नाही, तरी सुद्धा उरलेल्या आयुष्यामध्ये अध्यात्मासोबतच
शारीरिक मॅडम म्हटलं सांगायची गरज नाही, परंतु तरी शरीरासाठी सांगावंच लागेल. शरीर तंदुरुस्त असेल, मन तंदुरुस्त असेल तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. सर शरीराने मनाने खंबीरच आहेत. अतिशय ध्येयवेडा धाडसी सिंहाची छाती असणारा हा पुरुष आहे आणि म्हणूनच त्यांच्या सेवानिवृत्तीला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सर ज्या पद्धतीने लहानपण असतं तसंच निवृत्तीनंतरचं वय पण असतं, असं बऱ्याच ठिकाणी सांगितले गेले, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आंबट चिंबट असेल, पावसात भिजणं असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्या साऱ्या तुम्हाला जपाव्याच लागतील. कदम मॅडम पण रिटायर झाल्यात, त्यांच्याकडे पाहून वाटत नाही की राजर्षी शाळेने असं काय दिलं तुम्हाला की तुम्ही रिटायर वाटतच नाही. त्यांच्याकडे पाहिलं तरी ते निवृत्त वाटत नाहीत आणि तुमच्याकडे पाहिलं तर अजिबात वाटत नाही, तुमची जॉईनिंग वाटते मला. असो तुम्हा दोघांना पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं निरोगी जावं प्रभू पांडुरंग चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित श्रीमती इंगळे मॅडम यांनाही मी विनंती करतो की त्यांनी सरांसोबत जोडलेल्या ज्या काही आठवणी आहेत तर या आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देऊया. सरांनी सांगितलं की ज्ञान, विज्ञान, सायन्स हे सगळ्या गोष्टीचा हा महासागर आहे. अथांग म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा या महासागराबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय. प्लीज श्रीमती माझ्यासोबत पवार सर म्हणजेच आनंद पवार सर जवळजवळ 30 वर्षापासून आम्ही सोबत होतो या ठिकाणी. अतिशय आनंदमय असा हा आमचा काळ या ठिकाणी गेलेला आहे. सर्वांनी अगदी या ठिकाणी आम्ही मिळून मिसळून काम केलेलं आहे. आत्ताच सरांनी सांगितले की असं काय आहे राजर्षी शाहूमध्ये की कदम मॅडमकडे पाहिल्यानंतर वाटत नाही ते रिटायर झालेले आहेत किंवा पवार सरकडे बघून असं वाटत नाही की ते आज रिटायर झाले. अगदी बरोबर बोलत सर. कारण आमच्या शाळेचं वातावरणच अगदी आनंदी होतं. कारण पवार सर सारखे आनंदी सर असल्यामुळं आनंदी वातावरण होतं. त्याचबरोबर त्यांचं सदैव सहकार्य आम्हाला लाभायचं. एखाद्या घराचं किंवा आपण म्हणतो की खांब किंवा पिलर असतं तसं एक मजबूत स्तंभ आमच्या शाळेचे पवार सर होते. अगदी पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत त्यांनी सर्वांना सहकार्य केलेलं आहे. सुरुवातीला शाळेत आल्याबरोबर आपण बरेच जण इंटरव्ह्यूला होते. जवळजवळ 200-250 शिक्षक इंटरव्ह्यूला होते. आता ते जुने कोणते नवी कोणते काही कळलंच नाही. इकडे तिकडे पाहत असताना पवार सरांनी माझ्या शाळेचा गायकवाड काढला. लोक बोलत होते. त्याच्यावर लक्षात आलं की नक्कीच हे सर त्या शाळेमध्ये सिनियर आहेत किंवा आधी आलेले आहेत. आणि अगदी त्या दिवसापासूनची जी छाप आहे त्यांची मनामध्ये की एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आणि अगदी तसंच शेवटपर्यंत सरांनी आम्हा सर्वांना सहकार्य केलं. स्वतःहून विचारायचे की मॅडम थांबत होतं आपण बघूया काहीतरी मार्ग काढू शकतो, नक्की मार्ग निघतो, म्हणजे सगळ्या समस्येला उत्तर आहे असं म्हणून खंबीरपणे आमच्या सर्वांच्या पाठीशी असणारे पवार सर. आणि त्यात शर्करा येऊन म्हणजे आमच्या शाळेत असणाऱ्या मराठी मॅडम जे की सदैव सर सुद्धा त्यांना कधी म्हणजे असं दुसऱ्या नावाने किंवा काय म्हणले आम्ही ऐकलं नाही. मराठी मॅडमच म्हणायचे की आमच्या. तर हा एक फक्त शर्करा योगच होता की ही फॅमिली म्हणजे दोघंजण सोबत आमच्याबरोबर काम करण्यासाठी होते. तर आज मी पवार सरांच्या प्रसंगी पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. त्यांनी असंच आनंदी राहावं, भविष्यामध्ये आम्हाला सर्वांना भेटत राहावं, संपूर्ण कार्यक्रमामध्ये सुखदुःखामध्ये साथ देत राहावी. त्यांच्या आयुष्यासाठी व्यक्तिमत्वाची प्रगती कशी झाली हे जर का सांगायचं असेल तर तेव्हा आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्यांना विचारतो की आपली मुलं काय करतात. आणि जेव्हा ती व्यक्ती त्यांच्या तोंडून विचारते की माझी मुलं या कंपनीमध्ये काम करतात, माझी मुलं डॉक्टर आहेत, माझी मुलं इंजिनियर आहेत, माझी मुलं वकील आहेत, माझी मुलं सॉफ्टवेअर या कंपनीमध्ये काम करतात, असं सांगताना जेव्हा एखाद्या वडिलांना अभिमान वाटतो आणि ते अभिमानाचे शब्द तोंडून बाहेर पडतात तेव्हा ऐकण्याला वाटतं की खरंच दॅट इज द ग्रेट पर्सनॅलिटी. अगदी तसंच आपल्या समोर ही जी काही 2 व्यक्तिमत्व दिसत आहेत या व्यक्तिमत्व आज या रिटायरमेंट पार्टीमध्ये म्हणजे या पार्टीचे बॅकबोन्स कोण आहेत, ही पार्टी नेमकी आयोजित कोणी केलेली आहे. आता तुम्ही कल्पना करणार नाहीत की तुम्ही छत्रपती संभाजीनगरमधील
या वर्षा इन हॉटेलमध्ये या सभागृहात बसलेले आहात. मात्र 7 समुद्राच्या पलीकडे कोणीतरी या पार्टीचं मॅनेजमेंट करते, कोणीतरी तिकडून ते ॲडवाईज करते. अशी सरांची दोन्ही मुलं म्हणजेच सनी आणि सायली, त्यानंतर सरांच्या सुनबाई सुद्धा दर्शना, हे तिघही 7 समुद्राच्या पलीकडे अमेरिकेमध्ये ते सध्य आहेत. आणि त्यांनी आपल्या या वडिलांच्या रिटायरमेंट पार्टीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर अमेरिकेतील व्यक्ती कशी बोलती याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एक्साइटमेंट आहेच. तर ती एक्साइटमेंट कशी आहे ते त्यांनी पाठवलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मी विनंती करतो की सायली, सनी आणि दर्शना यांनी जो व्हिडिओ आम्हाला पाठवलेला आहे, कारण गेल्या 2-3 दिवसापासून ते त्यांच्या मी टचमध्ये आहे आणि त्यांचे अनेक वेगवेगळे फोटो घेणे, पप्पांचा हा फोटो एडिट करणे, पप्पांच्या या फोटोला हा शब्द इथे बरोबर तो सेट होतो असं सायली तिकडून सांगते, करते आणि ती व्हिडिओ पाठवते. इट इज द ओके. हा ओके आहे का? तर पाहूया हा व्हिडिओ नेमका कसा आहे आणि ते आपल्याला कशा पद्धतीने शुभेच्छा देतात. प्लीज. नमस्कार सगळ्यांना. आज पप्पांच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस. आज 32 वर्षाच्या सर्व्हिस नंतर ते फायनली रिटायर होत आहेत. त्यामुळे पप्पांना खूप खूप शुभेच्छा. खरं तर आज आम्ही तिघं तिथं पाहिजे होतो, पण दर्शनाचे आणि सायलीचे काही मास्टर्सचे क्लासेस असल्यामुळे आम्ही काही येऊ शकलो नाही. पण डिसेंबरमध्ये नक्की आम्ही तिथे असू. पण तुम्ही सगळेजण आज तिथे आलेले आहात, त्यामुळे सगळ्यांना आमच्याकडून नमस्कार. माझा परिवार, सर्व शिक्षकगण, पप्पांचा मित्र परिवार, मम्मीचा मित्र परिवार, सगळ्यांना आमच्याकडून नमस्कार. आज खूप खास दिवस आहे सगळ्यांसाठी. आज पप्पांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे आणि आमची सगळ्यांची खूप इच्छा होती की आम्ही तिकडे पाहिजे होतो. बट ठीक आहे, आम्ही डिसेंबरला येणारच आहोत. पण आम्ही व्हर्च्युअली पप्पांना विश करतोय रिटायरमेंटच्या लाईफसाठी. पप्पा, तुमची पुढची रिटायरमेंटची लाईफ खूप सुखकर हो. पुढचं तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही खूप छान एन्जॉय करा. खूप छान तुम्ही वर्ल्ड टूर करा. तुमचे जे काही ड्रीम्स तुमचे राहिले असतील ते तुम्ही सगळे ड्रीम्स तुमचे पूर्ण करा आणि खूप छान आयुष्य जगा. तुमच्या या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये या प्रवास जो मी बघितला, त्यामध्ये अनेक चढ उतार पप्पा तुम्ही बघितले. त्यात तुम्ही कधीच खचून गेले नाही आणि नेहमी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचा राहिला. तुम्ही एक मार्गदर्शकाच्या भूमिकेत नेहमी राहिले. आम्हाला खूप छान तुम्ही गायडन्स केलं नेहमी. कधी पण अमेरिकेत देखील अनेक अडचणी जेव्हा पण आल्या तेव्हा पण तुमचं एक मोटिवेशन, एक मार्गदर्शन नेहमी माझ्या पाठीमागे राहिलं. त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही बेस्ट फादर आहात. तुमच्या पूर्ण सर्व्हिसमध्ये मी बघितले की वयाच्या 27व्या-28व्या वर्षी मुख्याध्यापक पदावर तुम्ही बसले आणि त्या पदाला तुम्ही योग्य न्याय दिला. त्यानंतर अनेक चढ उतार तुमच्या आयुष्यात आले. बाबांचं लवकर, आजोबांचं लवकर निधन त्यात आलं. असे अनेक प्रसंग आपल्या आयुष्यात आले. अनेक कमी वयामध्ये तुमच्यावर बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज पडल्या, त्या तुम्ही योग्य रीतीने पार पाडल्या. त्यात तुम्ही आम्हाला घडवलं, एक चांगले संस्कार तुम्ही आम्हाला दिले आणि आज खूप अभिमान वाटतोय तुमचा. हा खडतर प्रवास जेव्हा बघतो, त्या प्रवासामध्ये जी तुम्ही उंच भरारी घेतलेली आहे त्याचा खरंच आम्हाला खूप खूप अभिमान आहे. अनेक सांगण्यासारखे प्रसंग आहेत. आज पप्पांच्या रिटायरमेंट निमित्त, मी नोकरीनिमित्त अनेक गोष्टी सांगेल की एक डिसिप्लिन आणि वेळेचं खूप महत्व असणारी व्यक्ती म्हणजे पप्पा तुम्ही. जेव्हा पण आम्ही तुमच्याकडे बघतो, एक वक्तशीरपणा आणि तुमचं एक सुंदर वक्तृत्व, तुमची बोलण्याची जी कला आहे तुमच्या, म्हणजे लोकांना समजावून सांगणार, लोकांना मन मिळवून व्यक्तिमत्व जो कोणी आहात तुम्ही पप्पा. याबद्दल मला खरंच खूप खूप अभिमान वाटतो. आणि नेहमी मी बघितलंय तुम्हाला की गरिबांच्या मुलांसाठी तुमच्यामध्ये जी तळमळ राहिली, प्रत्येक गरीब घरातले जे मुलं मुली ते चांगले शिकले पाहिजे, मोठ्या पदावर गेले पाहिजे, त्यासाठी जी तळमळ तुमची राहिली. नेहमी मी बघितलं, कधी कधी तुम्ही आजारी असायचे, आम्हाला सांगावं लागायचं की पप्पा जाऊ नका शाळेत, रजा घ्या. पण नेहमी तुम्ही म्हणायचे अरे नाही बेटा, आज सिलेबस राहिलेला आहे, हे चॅप्टर्स राहिलेत, आता 10वीच्या एक्झाम आहेत, तर कुठल्याही परिस्थितीत मला ते संपवायचं आहे माझा सिलेबस. नेहमी तुम्ही कामाला खूप प्रायोरिटी दिली पप्पा आणि आज त्याचं फळ तुम्हाला भेटतंय. आज बरेच तुमचे विद्यार्थी उच्च पदावरती आहेत, हेच तुम्ही कमवलं आणि याचा आम्हाला खरंच खूप खूप अभिमान वाटतो. अनेक गोष्टी आहेत. नेहमी माझा अमेरिकेत येण्याचा प्रवास मी जेव्हा बघतो तेव्हा मला नेहमी तुम्ही आठवतात, कारण की मी आज इथं आहे तर ते तुमच्यामुळे पप्पा. मला आठवतं विजाचे अनेक इश्यू झालेले होते, त्याच्यामध्ये जे मोटिवेशन तुम्ही देत राहिले, तुम्ही मला शेवटपर्यंत सांगत राहिले की मी तुला अमेरिकेत पाठवून राहील. तुमचं हे मोटिवेशन, तुमचं हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्याच्यामुळे मी
तेव्हा जो प्रसंग माझ्यावर आला होता त्याच्यातून मी पार केलं आणि आज एक चांगल्या पोझिशनला आज फोर्ड सारख्या मोठ्या कंपनीमध्ये माझं आज नशीब की मी इथं काम करतोय आणि हे फक्त जे पॉसिबल झालं ते फक्त पप्पा तुमच्यामुळे. नेहमी मी बघितलंय की एक जो डिसिप्लिन, जे मार्गदर्शन जे तुम्ही सगळ्यांना देत राहिला, तुम्ही कधीच निस्वार्थीपणाने तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन केलं. तुमचे विद्यार्थी असतील, कोणी असेल, मी बघितलं संकटात अडकलेले तुमचे मित्र असतील, कॉलनीमध्ये जरी कुठं काही प्रसंग घडला पहिले धावून जाणारे व्यक्ती म्हणजे तुम्ही, असा तुमचा स्वभाव राहिला. खरंच या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी बघतो तेव्हा मला खरंच आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो पप्पा. आज खरंच त्या 32 वर्षाच्या सर्व्हिस नंतर जी रिटायरमेंटचा दिवस आज तो आलेला आहे, या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत होतो. मागच्या वर्षीच आपलं डिस्कशन झालं, आता पप्पा तुम्ही नेक्स्ट इयर रिटायर होणार, नंतर तुम्ही काय करणार हा प्रश्न नेहमी राहिला. पण तुम्ही खूप खूप एन्जॉय करा पप्पा. एक सेकंड इनिंग आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवा आणि कीप स्माइलिंग आणि सगळ्यांना असंच मोटिवेट करत राहा. तुमचं मार्गदर्शन आमच्या मागे नेहमी आहे आणि लवकरच अमेरिकेत या, आपली भेट होईल. हॅलो एव्हरीवन, थँक्यू फॉर जॉईनिंग अस टुडे. आज पप्पांचा रिटायरमेंट प्रोग्राम आज माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप आनंदाचा आणि खूप अभिमानाचा दिवस आहे. कारण की आज पप्पांनी त्यांच्या आयुष्याचे 32 इयर्स ॲज अ टीचर सक्सेसफुली कंप्लीट केले. पप्पा, तुम्ही मला खूप काही छान आणि खूप प्रोडक्टिव्ह गोष्टी शिकवल्या आहेत लहानपणापासून, जसं की वेळेला महत्त्व देणं, कधी सुट्टी न मारणं. त्या गोष्टींचा आज मला खूप उपयोग होतो अँड आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. आणि तुम्ही जेव्हा एक सेंटेन्स म्हणतात की साऊ तू कर, मी आहे ना, तेव्हा तुम्ही इतक्या दूर असूनही तो एक सपोर्ट मिळतो आणि ते खूप मोठं असं मोटिवेशन मिळतं. काही गोष्टी करायच्या असल्या की खूप असं स्ट्रॉंग फील होतं. आणि थँक्यू फॉर एव्हरीथिंग. यू आर द ग्रेट फादर अँड ऑल्सो द ग्रेट रोल मॉडेल अँड वी आर व्हेरी एक्सायटेड फॉर युअर नेक्स्ट चॅप्टर इन युअर लाईफ. मी काही 2 ओळी लिहिल्या आहेत तुमच्यासाठी. नको ती घड्याळाची टिकटिक, नको तो कामाचा ताण, नको ती घड्याळाची टिकटिक, नको तो कामाचा ताण. आता रिटायरमेंट नंतरचं आयुष्य जगा एकदम छान. We wish you very happy and relaxing retirement. Thank you. हा व्हिडिओ सरांनी आत्ताच पाहिला, कारण हा व्हिडिओ फक्त मी, सनी, सायली आणि दर्शना आम्ही चौघांनीच हा व्हिडिओ पाहिलेला होता. साया तेरे हम सभी रहे दिल में अब तेरी हर बात भी जब तक सांसों का साथ है जब तक तारों की रात है
खता पर होती गई, मेरा कहाँ मुझ पे बस था। आंसू तेरे बन जाए मेरे, कैसे बनूं तेरी अब दवा। जब तक सांसों का साथ है, हमेशा forever। जब तक तारों की रात है, हमेशा forever। तब तक तेरी ही बात है, हमेशा forever दिल में तू। कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ। दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ 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 शाबाशियाँ। सच होने की खातिर जो सपने कीमत मांगेंगे, जाग के रातें कीमत भर देना। जब नजदीक से देखे तो खुशियों के आंसू आए, तू नजरों को वो मंजर देना। खूबी एक ही एक दिन मिटाएगी तेरी हजार खामियां। करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां। शाबाशियाँ शाबाशियाँ